नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण अस्तरचा कपडा घेतलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर। जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची आहे। इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। इथे गळा उंची घ्यायची आहे 10 इंच। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार कसा द्यायचा आहे बघा। इथे सेंटरला एक थोडासा कट मारला, इकडनं सुद्धा आपण तो गळा मोजून घेणार आहे। बघा, बंद बाजूने 2.25 इंच गळा उंची घेतली आपण, 10 इंचाची 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि हा बॉक्स आपण केला तयार। हा बॉक्स तयार, आता दोन्ही बाजूने आपण तो बॉक्स तयार करून घेतलाय। इकडनं आपल्याला असा गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। बघा, आता जो मोंढ्याचा आकार दिला ना तो घ्यायचा कट करून, अस्तर ओपन करायचं आणि आता ह्याप्रमाणे आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे। वन साईड गळा आपण इथे बनवला, अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं वन साईड गळ्याला आकार कसा द्यायचा ते। त्याच्यानंतर आपल्याला आता ब्लाऊज पीस घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित अस्तरची घडी आपण करून घेतली आणि आता घ्यायचं ब्लाऊज पीस। त्याच्यावरती हे अस्तर आपल्याला ठेवायचं आहे आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा आहे, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आहे आणि पिना लावून घ्यायचे आहे। अस्तर ठेवताना अगदी व्यवस्थित ठेवायचं, पिना लावून घ्यायच्या म्हणजे अस्तर सरकणार नाही। बघा, ह्याप्रमाणे पिना लावल्या की गळ्याच्या बाजूने आपल्याला 1/2 इंच अंतर सोडून एक शिलाई मारून घ्यायची। ज्यांना डायरेक्ट शिलाई येत नाही ना त्यांनी रेष मारून घ्यायची आणि त्या रेषेवरतीच शिलाई मारायची, म्हणजे परफेक्ट गळा तयार होतो। बघा, ह्याप्रमाणे आपली शिलाई मारून झाली की पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा। ह्याप्रमाणे कट केला की छोटे छोटे कट आपल्याला इथे गळ्यावरती मारून घ्यायचे। अगदी व्यवस्थित असे कट आपल्याला इथे मारायचे। अस्तरमध्ये पलटी करायचे आहे आणि वरतून छान अशी दाबटीप आपल्याला इथे द्यायची। दाबटीप देऊन झाली की आपल्याला कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनी हे 32 छातीच्या मापाचं कटिंग करून आपण डिझाईन बनवणार आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करून डिझाईन नक्की बनवून बघायची। अगदी सोपी आणि सुंदर अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल। बघा, आता अस्तर जॉईंट झालं की हा उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय तो सगळा असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच पकडायचं, उंचीला 4.5 इंच असे दोघही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। त्याच्यानंतर एक पट्टी घ्यायची, आपल्याला ती कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। अगदी छान असा आपला पाठीचा भाग हा तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता एक कॉन्ट्रास्ट पट्टी घ्यायची आहे। साधारण 1 ते 1.25 इंचाची ही पट्टी आहे। तिला असं फोल्ड करायचं आणि त्याची आपल्याला नॉट बनवायची, म्हणून अगदी कमी अंतर सोडून शिलाई मारायची। शिलाई मारून झाली की सुई दोऱ्याच्या सहाय्याने ती पट्टी आपल्याला पलटी करून घ्यायची, म्हणजे तिची छान अशी बारीक नॉट तयार होईल।
बघा ह्या पद्धतीने ही नॉड आपली तयार झालेली. त्याच्यानंतर हा चौकोनी तुकडा आपण इथे घेतला आहे. साधारण 3x3 किंवा 2.5x2 असा चौकोनी तुकडा घेऊन त्याच्या त्रिकोणमध्ये ह्याप्रमाणे ती नॉट ठेवायची आणि बरोबर अशी इथे शिलाई मारून घ्यायची आडवी. नंतरून बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे असं करायचं आहे आणि इथे खाली सरळ शिलाई मारून घ्यायची. उरलेला कपडा कट करून घ्यायचा. अशीच डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची 5. आता ती ह्याप्रमाणे आपल्याला इकडनं असे लावून घ्यायचे. तुम्हाला डायरेक्ट शिलाई मारता येत नसेल ना तर इथे पिना लावून घ्यायच्या आणि मगच आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने इथे आपल्याला असे पकडून आणि शिलाई मारून घ्यायची. आता ते त्रिकोण तुम्ही थोडेसे आणखी बाहेर काढले तरी चालेल. शिलाई मारताना अगदी सावकाश मारायची आहे. नंतरून हे नॉड इकडनं पकडून त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून आणि मगच शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित ॲडजस्ट करायच्या आणि नंतरून आपल्याला इथे शिलाई मारून ह्या नॉड पॅक करून घ्यायच्या इकडनं ह्या पद्धतीने. तुम्ही अगदी जवळजवळ पकडल्या त्या तरी चालेल किंवा थोडं अंतर सोडून लावल्या तरी चालेल. बघा ह्या नॉड आपले लावून झालेले आहे. हा उरलेला जे दिसत आहे ना ते कट करून घ्यायचे आहे आणि याच्यावरती आपल्याला गळ्याला सुंदर अशी एक लेस लावून घ्यायची. अगदी कमी वेळात सुंदर अशी डिझाईन आपण इथे आज बनवलेली मैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल डिझाईन कशी बनवली ते. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. तेही अगदी सोप्या पद्धतीत. इथे आपण लेसला डबल शिलाई मारून घेणार आहे. ह्या पद्धतीने आपण डबल शिलाई मारून झाली की आपली ही डिझाईन पूर्ण झालेली. कमरेला सुद्धा आपण एक लेस लावून घेऊ म्हणजे ब्लाऊजला आणखी सुंदर असा लुक येईल. आता आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे. आता आपल्या डिझाईनचा हा फायनल लुक आपण बघूया. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बघू शकता आपल्या डिझाईनचा हा फायनल लुक. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.